आपण आलो आहे अक्कलकोटला आणि अक्कलकोटला हे आम्हाला एक असंच बोर्ड लिहिलेला दिसला राम मंदिर आहे म्हणून. जस्ट आम्ही आलो तर एवढं सुंदर मंदिर आहे, जुनं 400 वर्षापेक्षा जुनं मंदिर आहे हे. खूप छान परिसर आहे. हे गुरुजी आहे तिकडे, म्हणजे ते मंदिराचं सगळं स्वच्छता, मंदिराचं सगळं साफसफाई तेच बघतात. खूप छान आहे. वर कळस बघू शकता. जय श्रीराम. मंदिर खूप छान आहे. उन्होंने बनाए मालोजी राजे. मालोजी राजे उन्होंने बनाया पहला ये मंदिर, बाद में सब महाराज आए. ते वो राजवाड़ा है वहाँ पे, वो किसका है? उन्हीं का है क्या ये? यहाँ तक या मंदिरात एंट्री ही अशी एंट्री आहे. एंट्री केल्या केल्या तुम्हाला बाप्पांची मूर्ती दिसते, मस्त शेंदूर लावलेली, खूप सुंदर आहे. श्री गजानन प्रसन्न, छान अशी मूर्ती आहे. बाजूलाच असं असे फोटो आहेत तिथे. इकडे गुरुजींचे, स्वामी समर्थांचं पेंटिंग आहे सुंदर असं. तुमच्या राईट हँड साईडला श्री हनुमानांची मूर्ती आहे, शेंदूर लावलेली, खूप मस्त आहे. 450 वर्ष जुनं म्हणजे खूपच जुनं मंदिर आहे. आणि हे जुनं मंदिरांचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला माहिती आहे, ते आतमध्ये गाभारा एकदम वाकून जावा लागतो छोटा. बघू शकता आतमध्ये आहे राम लक्ष्मण सीता. मी आत जाऊन आलेली आहे, परत जात नाही, जस्ट तुम्हाला दाखवते. असं खूप वाकून जावं लागतं. मस्त आहे. तुम्ही जर अक्कलकोटला आलात तर नक्की इथे व्हिजिट द्या. मंदिराची एक्झिट पण अशीच आहे, म्हणजे छोटं आपल्याला वाकूनच यावं लागतं. आणि मंदिराचा परिसर खूप मोठा आहे आणि आजूबाजूला खूप अशी हिरवीगार झाडं आहेत. एक मोठं वडाचं झाड आहे तिथे. मन प्रसन्न होऊन जातं एकदम. आणि हा एंट्रन्स आहे. हे राम मंदिर अक्कलकोट स्टेशन रोड DCC बँकच्या अगदी बाजूलाच आहे.